जय भीम। साथियों, आज हम आपको लिए चलते हैं एक ऐसे महान शख्सियत के बारे में जानकारी देने के लिए जो पर्दे के पीछे रही है और निर्माण किया है एक महामानव का निर्माण उस त्याग मूर्ति, स्फूर्तिदायिनी, प्रेरणा शक्ति जिसने दी है, जिसने निर्माण किया है भारत के संविधान निर्माता का, जिसने निर्माण किया है बाबा साहब का, ऐसी स्फूर्तिदायिनी महामाता रमाई। साथियों, कहीं हम भूल न जाए, इस श्रृंखला के तहत आज हम फिर से इतिहास के पन्नों में जाकर के वर्तमान की स्थिति में कुछ कहानी ले आए हैं, सच्ची गाथा के साथ, रमाई की गाथा। आज हम सुनते हैं और देखते हैं कि रमाई के बारे में पूरे भारतवर्ष में थोड़ी सी जानकारी लोगों को है, बहुत सारा मटेरियल लोगों को, बहुत सारी किताबें भी उपलब्ध नहीं होने की वजह से रमाई के बारे में भारत के लोग करीब करीब ना के बराबर जानते हैं। तो साथियों, आज कहीं हम भूल न जाए, इस श्रृंखला के तहत माता रमाई, महामाता रमाई, जो करोड़ों करोड़ों दलितों, दीन दुखियों की माता रही और उसने निर्माण किया एक महामानव का, बाबा साहब अंबेडकर का। यदि रमाई ना होती तो रहते वहाँ पर सिर्फ भीमराव रामजी अंबेडकर, लेकिन रमाई की वजह से हम देख पाते हैं, जान पाते हैं, हमें मिला है लाखों करोड़ों लोगों को बाबा साहब। तो बाबा को, भीमराव अंबेडकर को बाबा साहब बनाने वाली इसी करुणा का हम आज अभिवादन करते हुए श्रृंखला की शुरुआत में ही आपको बता दें कि रमाई, हम जानेंगे रमाई के बारे में, और इसीलिए आप दिल थामे बैठिए कि रमाई आपके दिलों तक पहुंचेगी और बताएगी अपनी सच्ची कहानी। डॉक्टर बाबा साहब अंबेडकर, इनका व्यक्तिमत्व आसमां के बराबर था। वे ज्ञान सागर थे। अपने ज्ञान का उपयोग समाज के दबे कुचले, दीन दलित, उपेक्षित लोगों के लिए हो, यह तीव्र भावना उनके मन में अग्नि समान धधक रही थी। इसी धधकती ज्वाला नहीं तो क्रांति सूर्य के साथ जिसे अपना पूरा जीवन बिताना पड़ा, वे थी रमाबाई भीमराव अंबेडकर, जिसे हम सब प्यार से आई साहेब या माता रमाई कहते हैं। आइए जानते हैं इतिहास के पन्नों से माता रमाई की जीवन गाथा। बाबा साहब अंबेडकर, इनके जीवन पर, उनके कार्यों पर बहुत कुछ लिखा गया है, किंतु बाबा साहब के लिए चंदन के समान घिसकर नष्ट होकर अपने कर्तव्यों को पूरा करने वाली कर्तव्य निष्ठा की मूर्तिमत प्रतीक, जिसकी कर्तव्य निष्ठा से ही भारत देश में बाबा साहब अंबेडकर जैसा क्रांतिकारी सूरज मिला। रमाई जैसे लोग बिना स्वार्थ के अपना जीवन अंधेरे में बिताते हैं, उनका सारा जीवन त्याग और बलिदान से भरा हुआ रहता है। रमाई यानी आदर्श बीवी, कर्तव्य परायण गृहिणी, जो निरंतर जलती रही, मेहनत करती रही ताकि हमें मिले बाबा साहब। रमाई ना होती तो रह जाते भीमराव रामजी अंबेडकर। ये महामाता रमाई का ही त्याग और बलिदान है जिससे हमें मिले हम सब के बाबा साहब। महाराष्ट्र में कोकण इलाका, जहां रत्नागिरी जिले में दापोली के पास 100-200 घरों का एक छोटा सा गांव है, वनंद गांव। इसी वनंद गांव में भिकू धुतरे वलंगावकर अपनी बीवी रखमा के साथ बड़ी ही गरीबी में एक छोटे से टूटे फूटे घर में रहता था। अपने परिवार के निर्वाह के लिए दाभोल की बंदरगाह से मार्केट तक मछली की टोकरियां ढोने का काम भिकू धुतरे करता रहता था। उसकी बीवी भी गोबर के उपले बनाकर बेचती थी। इस तरह गरीबी में उनका जीवन चल रहा था। दोनों पति पत्नी बहुत ही भोले और पंडरी के पांडुरंग उसके भक्त थे। हमेशा पूजा पाठी में लगे रहते थे। उनको अक्का, रामी, गौरा नाम की 3 लड़कियां और शंकर नाम का एक लड़का था। अक्का की शादी हो चुकी थी। ये वो दौर था जब बचपन में ही शादियां करा दी जाती थी। इसी घर में रमा उर्फ रामी, रमाबाई का जन्म 7 मई 1898 में हुआ।
बहुत ही सुंदर, सुशील, मितभाषी, दुबली पतली सी रमा अपने बर्ताव से सबका दिल जीत लेती थी। इधर निरंतर मेहनत, मजदूरी और पूजा पाठी के कारण उपवास व्रत रखते रखते रमा की माँ रखमा का शरीर बेहद कमजोर हो गया। ऐसे में उसे बीमारी ने घेर लिया। उसने एक दिन रमा को अपने पास बुलाकर कहा, सबका ख्याल रखना रमा, मैं जा रही हूँ। इतना बोलकर रखमा ने अपने प्राण त्याग दिए। रखमा के निधन के पश्चात रमा, गौरा और शंकर, इन तीनों बच्चों की जिम्मेदारी पूरी तरह से भीखू पर आ गई थी। बच्चों पर ध्यान देकर उसे कड़ी मेहनत भी करनी थी। ज़्यादा मेहनत की वजह से उसके छाती में दर्द होने लगा। ऐसे ही एक दिन अचानक भीखू धुतरे को छाती में जोर से दर्द हुआ और खून की उल्टियाँ हुई। डॉक्टर को बुलाया गया, लेकिन उससे पहले ही भीखू ने प्राण त्याग दिए। रमा, गौरा, शंकर दुखी होकर रोने लगे। आज वे अनाथ हुए थे। इन बच्चों के माँ बाप के निधन के पश्चात इनके चाचा और मामा ने इन्हें संभाला और अपने साथ मुंबई लेकर गए, जहां भाईखला की चाल में वे मामा के साथ रहने लगे। दिन बीतते जा रहे थे। ऐसे में सूबेदार रामजी अंबेडकर मिलिट्री से रिटायर्ड होकर मुंबई की परेल डबक चाल में रहने लगे। यहीं से भीमराव रोज पैदल एल्फिंसन्स हाई स्कूल में जाते रहे। मैट्रिक पास होने पर भीमराव की शादी के लिए लड़कियां देखना शुरू हुआ। ऐसे में ही एक दिन सूबेदार रामजी की मुलाकात मार्केट में रमा और उसके मामा से हुई। रमा को देखते ही रामजी सूबेदार ने उसे भीमराव के लिए पसंद कर लिया। दिसंबर 1907 में भाईखला के मछली बाजार में, जहां जिधर उधर गंदगी और बदबू भरे हालात थे, वहां आधी रात के समय शादी तय की। शादी के समय भीमराव की उम्र थी 16 साल और रमा की उम्र थी 9 साल। रमा ने शादी के बाद रामजी सूबेदार को बाबा कहना शुरू किया। भीमराव रमा को प्यार से रामू कहते थे और रमा भीमराव को विनम्रता से साहब बुलाती थी। कुछ ही दिनों में रमा ने अपने कार्य और प्यार भरे बर्ताव से सबका दिल जीत लिया था। परिवार का हर एक सदस्य उसे चाहने लगा था। इसी दौरान भीमराव ने रमाई को थोड़ा पढ़ना लिखना सिखाया, जिससे वह कुछ पढ़ने लगी। 1912 में भीमराव ने मुंबई विश्वविद्यालय से बीए की डिग्री हासिल की और 12 दिसंबर 1912 को उन्हें उत्तर रत्न की प्राप्ति हुई। रामजी बाबा के लिए ये दोहरी खुशी थी। उन्होंने नाती का नाम रखा यशवंत। बड़ौदा के सयाजीराव महाराज की छात्रवृत्ति तथा मदद से भीमराव अंबेडकर की पढ़ाई हुई थी। इसके बदले में उन्हें वहाँ सेवा देनी थी, इसलिए भीमराव जनवरी 1913 में बड़ौदा में नौकरी के लिए गए और इसी दौरान रामजी बाबा बीमार हुए और 2 फरवरी 1913 को उनका देहांत हुआ। 4 जून 1913 को आगे की पढ़ाई हेतु भीमराव जहाज से अमेरिका गए। 20 जुलाई 1913 को कोलंबिया यूनिवर्सिटी में प्रवेश लिया और उसी रात रमाई को खत लिखा। प्रिय रामू, पत्र प्रयोजन असे की मी दिनांक 20 जुलै 1913 रोजी ठीक दुपारी 12 वाजता न्यूयॉर्क सुखरूप पोहोचलो. काळजी नसावी. माझे हे शिक्षण म्हणजे देवानं दिलेली देणगी आहे असं मी समजतो. ह्या शिक्षणाचा फायदा आपल्या समाजाला, देशाला हमखास होईल असं मला आत्मविश्वास वाटतो. रामू, मला माहीत आहे तू गरिबीत दिवस काढलेस, सगळं दुःख उराशी बाळगून संसार करतेस. मला हे सारं समजतं ग. पण काय करू, शिक्षणाची महत्त्वाकांक्षा, मोठं होण्याचं स्वप्न मला चैन पडू देत नाही. माझं मन म्हणतं आपण जन्माला आलो म्हणून आपण ह्या समाजाचे, देशबांधवांचे ऋणी आहोत, देणेकरी आहोत. त्यांना सव्याज मुद्दल देणे आपलं आद्य कर्तव्य आहे. रामू, माझ्या ह्या कार्यात तू सक्रिय सहभागी होशील ना? सहकार्य, सहयोग देशील ना मला? तुझा भीमराव अंबेडकर. उस खत के जवाब के लिए रमाई ने भी एक छोटा सा खत लिखा. साहेबांच्या चरणी रमाच्या दंडवत. तुमचे पत्र आलं, सुखरूप पोहोचल्याचे समजलं. सगळ्या घराला व शेजारा पाजाऱ्यांना खूप आनंद वाटला. तुम्ही खूप शिका, मोठे व्हा. मी तुमच्या पाठीशी आहे. घरची काही चिंता करू नका. तुमची रमा. बाबा साहब अम्बेडकर 21 अगस्त 1917 को लंदन से डॉक्टर ऑफ फिलॉसफी की डिग्री लेकर भारत पहुँचे.
यहाँ पर उनका भव्य सत्कार हुआ। आज तक सहे दुख यातना को भुलाकर रमाई को बहुत खुशी हुई थी। उसे लगा उच्च शिक्षा लेकर मेरे पति आए हैं तो नौकरी करके पैसा कमाएंगे और अच्छा पारिवारिक जीवन प्राप्त होगा, सब सुखी होंगे। ऐसी खुशहाल जीवन की कल्पना रमाई कर रही थी। बळवंतराव वराळे यांचा पहिल्यांदा जेव्हा परिचय आला ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी कोल्हापूरला बाबासाहेबांची सभा होती तेव्हा ते गेले आणि म्हणायला लागले की आम्हा तरुणांना आता मी शिकलेलं आहे एवढ्या आणि मला आता नोकरी पाहिजे. कारण त्यावेळेला बाबासाहेबांच्याकडे हे अशी तरुण मंडळी सगळे आकर्षित झालेली होती. आणि मग बाबासाहेब म्हणाले, अरे तू इतका शिकला तर शिकून तुला कोणती नोकरी करायची आहे? तर ते मला फौजदारीची नोकरी करायची आहे. तर त्यावेळेला फौजदाराची नोकरी म्हणजे फार मोठी गोष्ट वाटायची. तर फौजदाराची नोकरी एवढा तुला मी देईन तर तू माझ्या चळवळीत भाग घेशील का? आणि तुमच्यासारख्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता माझ्यासारख्याला तुम्ही साथ दिलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणाले. मग त्याचं सगळं आमच्या सासऱ्यांनी ते होकार दिला आणि मग ते त्यांच्या सहवासात राहायला लागले. आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेबांनी 1929ला धारवाडला, म्हणजे बेळगाव जवळच आहे ते कर्नाटकमध्ये, धारवाडला त्यांनी हॉस्टेल काढले मुलांचे. तर त्या हॉस्टेलमध्ये एक ते मिलिटरी अधिकाऱ्याची म्हणजे सेवानिवृत्त अधिकारी होता, तिथल्या त्यांनी ते घर भाड्यानं घेऊन मुलांची सोय केलेली होती. आणि तिथं मग ते 30-40 मुलं आपली हॉस्टेलमध्ये राहत होती. आणि त्याच्यावरती त्यांनी सुप्रिटेंड म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती. तर हा सगळा पोरांना जो लागणारा हा दानातूनच मिळाला जात, अनुदानातून मिळाला जायचा. ते होंगल होते आणि एक त्यांचे सहकारी असे दान करणारे लोक होते, ते सगळे त्यांना पैसे द्यायचे. आणि तेव्हा ह्याच्यातूनच त्या निधीतून ते हॉस्टेल चालवत असत. आणि काही वेळेला तर अशी अडचण यायची की त्यांनी असे म्हणजे झोळी घेऊन असे पैसे मागून त्या मुलांची गरज भासायला लागायचे. तर अशा अडचणीतून मग ते जायचे. मग अधूनमधून बाबासाहेबही तिथं व्हिजिट द्यायचे. मग त्यावेळेला बाबासाहेबांना ती धारवाडची हवा खूप आवडली आणि म्हणाले की इथली हवा खूप चांगली आहे. म्हणून मग ते पुढच्या वेळेला जेव्हा आले तेव्हा मग रमाबाईंना घेऊन आले. आणि रमाबाईबरोबर ते रमाईचे भाऊ शंकर मामा, त्यांची मिसेस आणि त्यांचे एक लहान बाळ आणि रमाईची जाऊबाई, त्यांचा मुलगा मुकुंदा, असे सगळे आले त्यांच्याबरोबर. असे यशवंत, मुकुंद सगळे आले. आणि मग माझी सासूबाई नुकतीच म्हणजे त्यावेळेला 13-14 वर्षावे लग्न झालेलं आणि धारवाडला त्यांनी तिथं राहायचं. मग आता हॉस्टेल आहे तर मग तिथं त्यांना घेऊन गेलेले होते. मग माझ्या सासूबाई तिथं करायला लागल्या. मग त्यांनाही थोडंसं एवढं सगळं बाबा पुण्या मुंबईकडचे लोक आपली काय सोय होते म्हणून त्यांची थोडी धावपळ चालू झाली. तर धावपळीमध्ये मग रमाबाई म्हणाला, तुम्ही काय घाबरू नका. ते माझ्या सासूला मास्तरीणबाई म्हणायचे, की माझ्या सासऱ्यानं ते मास्तर म्हणायचे आणि सासूला मास्तरीणबाई म्हणायचे. तर मग मास्तरीणबाई तुम्ही काय हे करू नका, आम्ही तुम्हाला मदत करू. मग आईसाहेबी त्यांना थोडंसं मग मार्गदर्शन करायच्या, हे करायच्या, सगळं मग काम करायच्या. मग ह्यांना साहेबाकडून काम करून घेणं बरोबर नाही वाटायचं. मग त्यांनी तुम्ही नुसतं आम्हाला मार्गदर्शन करा, काय कसं किती करायचं, काय करायचं, असं मग सगळं सांगितल्यावरती मग ते त्या पद्धतीने करायचे. मग आईसाहेब काय ऐकायच्या नाहीत, नाही मी वाढणार तरी, म्हणून त्या मग ते सगळं वाढायला वगैरे लागायच्या. असे ते 15-20 दिवस तिथं राहिले चांगले. आणि मग गेले. त्यांचं जवळजवळ आईसाहेबांचा त्यांच्या येणं 3 वेळा त्या आल्या, धारवाडला 3 वेळा आल्या. आणि माझी सासूबाई मधून मुंबईला वगैरे जात असत. मग पहिल्या वेळेला सगळे गेले. दुसऱ्या वेळेला जेव्हा रमाई गेल्या त्यावेळेला मात्र त्या निप्पाणीवरून गेल्या. तर मग निप्पाणीत आईसाहेब येणार. मग बाबासाहेबांची पत्नी आहे बाबा आणि एवढं त्यांची सोय व्हायला पाहिजे. आता निप्पाणी काही एवढं मोठं शहर नव्हतं, ते बेळगाव जिल्ह्यातलं एक तालुक्याचं पण नाही म्हणा, पण व्यापारी गाव होतं. आणि त्या गावात सोय होईल की नाही
म्हणून त्यांनी एक असं घर वगैरे करून त्यांना असं त्यांची सगळी सोय होईल अशा पद्धतीने एक ठिकाण त्यांनी निवडलं त्यांच्या सहकार्यानं घेऊन. आणि मग रमाईना तिथं आणल्यानंतर मग एक दिवस राहिल्या हा रमाबाई. मग रमाबाई राहिल्यानंतर मग त्यांना काही ते हे होईना. मग मला तुमचं घर बघायचं, मला घरी यायचं म्हणाले, मला काही ते बरं वाटत नाही. मग बाबासाहेब म्हणाले, माझं घर झोपडीवजा आहे एका खोलीचं, आणि तुम्हाला कसं काय हे होणार, तिथं तुमची गैरसोय होईल आईसाहेब. म्हणजे आमचे सासरे जे होते त्यांना आईसाहेबांना म्हणजे आईसाहेबच म्हणायचे. मग आईसाहेब तुमचं असं हे होणार नाही की तुमची गैरसोय होईल. तर मग नाही म्हणे, तुम्हाला माझं तुझं घर दाखवणार, असे हट्ट धरून बसल्या. मग आता घर दाखवणार नाही म्हटल्याबरोबर ते निरुत्तर झाले. मग त्यांनी आपल्या घरी घेऊन आले तर एक छोटं घर होतं. पण रमाईच्या पहिल्यांदा सहवासात आल्यामुळं आमच्या सासूबाईला सुद्धा थोडा नीटनेटकेपणा, कसं घर ठेवायचं, कसं या संसाराचा बराच दोष आईसाहेबाकडून मिळालेला होता. त्यामुळं त्यांनी तेवढी एक खोली का असेना पण व्यवस्थित ठेवलेली होती. आणि ते बघून त्यांना आईसाहेबांना पण वाटलं की बाबा ही चांगली आहे, मला हे इथंच बरं वाटतं असं म्हणाल्या. पण हे राहिलं तर मग बाकीच्या आजूबाजूला सगळ्यांना समजलं की बाबा आईसाहेब आलेत असं म्हटल्यानंतर एक एक म्हणजे त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी सगळे यायला लागले. तर मग ती घराला रांगच लागली अशी. मग आमच्या सासऱ्यांनी काय केलं की बाबा एका खोलीत आता कसं काय हे होणार, म्हणून त्यांनी लगेच वेळूचं ते म्हणजे चटईसारखं वेंडलं जातं तिकडं. तर त्या चटईसारखं थोडंसं असं खोलीसारखं त्याने बांबू वगैरे आणून एक खोली निर्माण केली अशी. आणि त्या खोलीत ते जेंट्स वगैरे बसायचे. मग त्यांचं दर्शन घेणं चालू झालं ते. मग त्यावेळेला आईसाहेबांना थोडासा त्रास व्हायला लागला, कारण सतत लोक यायला लागले, पाया पडायला लागले. मग त्यांना त्याच्यामुळे वेळेवर जेवण होईना, त्यांना त्यांची झोप होईना. मग त्यामुळं आईसाहेब काय म्हणाल्या की नाही म्हणे, मला इथं आता नाही राहायचं, आपण आता धारवाडलाच निघून जाऊ. मग असं करून तिथून ते धारवाडला गेले. नवंबर 1917 से बाबा साहब ने मुंबई में 1.5 साल तक ट्यूशन लेना और स्टॉक मार्केट में प्रैक्टिस करना और शेयर्स की एक कंपनी बनाकर वह भी सब करके देखा, किंतु सफलता नहीं मिली। इस बेकारी के दौर में रमाई का अपनी माँ के घर में सीखा हुआ वह हुनर काम में आया। गोबर के उपले बनाकर और लकड़ियाँ बेचने का कार्य यह करते रही और इस तरह से परिवार का खर्चा चलते रहा। बाबा साहब को 11 नवंबर 1918 को मुंबई के सिडेनहैम कॉलेज में 450 रुपये वेतन की अर्थशास्त्र के प्रोफेसर की नौकरी मिली। यह देख रमाई बहुत खुश हुई। पहले महीने की तनख्वाह बाबा साहब ने रमाई के पास दिया, जिसे रमाई ने खुशी खुशी परिवार के सभी लोगों के कपड़े और अलग प्रकार का साहित्य खरीदा। बाबा साहब ने यह देख उसे समझाया, रामू, मुझे आगे की पढ़ाई के लिए लंदन जाना है, इसलिए पैसा बचाया करो। तब 50 रुपये में घर चलाकर रमाई 400 रुपये जमा करने लगी। खर्चे के लिए मिले पैसों की 30 अलग अलग पुड़ियाँ बनाकर हर दिन के लिए एक इस तरह से पुड़ी खोल करके उसमें से जो पैसे होते थे उससे खर्चा चलाती थी। भूखे प्यासे रहकर भी परिवार का खर्चा चलाती रही और बाबा साहब की पढ़ाई के लिए पैसा जमाती रही, मेहनत करती रही। पढ़ाई के लिए बाबा साहब विदेश में थे। उस समय उनके दूसरे पुत्र गंगाधर की तबीयत खराब हुई। रमाई के पास दवाई के पैसे नहीं थे। डॉक्टर बिना पैसे के इलाज करने को तैयार नहीं था। दुकानदार भी उधारी के पैसे दिए बगैर दवाई देने को तैयार नहीं था। और इस तरह से बिना दवाई के तड़पते हुए गंगाधर की मौत हो गई। उसके कफन के लिए भी पैसे नहीं थे, तो रमाई ने अपनी पुरानी साड़ी फाड़कर उसका कफन बनाया और उसकी अंत्येष्टि की। ऐसे ही उनका पुत्र रमेश, वह भी 2 साल में चल बसा। उनकी लड़की इंदु, वह भी उन्हें छोड़कर चल बसी। इतने दुख झेलकर भी रमाई ने बाबा साहब को उनकी पढ़ाई में दखल नहीं दी, परेशान नहीं किया, बल्कि बाबा साहब को पत्र भेजकर गंगाधर की मृत्यु वार्ता बताई और कहा, आप अपनी पढ़ाई में ध्यान दीजिए, मैं यहाँ अपने परिवार को संभाल लूँगी, आप इधर की चिंता मत कीजिए। आपको बहुत पढ़कर रामजी बाबा का सपना पूरा करना है। 1921 में बाबा साहब बैरिस्टर की पढ़ाई के लिए लंदन गए।
बैरिस्टर बनकर आने पर बाबा साहब ने वकालत की प्रैक्टिस शुरू की। तब एक केस में 300 रुपये की फ़ीस मिली, जिसे बाबा साहब ने रमाई के हाथों में दे दिया। और यह देखकर रमाई बहुत खुश हुई। अपने जीवन में पहली बार रमाई ने 300 रुपये देखे थे और इसलिए वह बहुत खुश हुई। 15 जून 1924 को रमाई ने एक सुंदर पुत्र को जन्म दिया, जिसका नाम रखा राजरत्न। बाबा साहब उसे बहुत चाहते थे, लेकिन वह भी डबल निमोनिया की वजह से उसका भी 19 जुलाई 1926 को देहांत हुआ। बाबा साहब बहुत दुखी हुए, रमाई दुखी हुई और इन सब कारणों से रमाई की तबीयत पर गहरा असर पड़ा और वो बीमार रहने लगी। 4 अक्टूबर 1930 को बाबा साहब गोलमेज परिषद हेतु मुंबई से लंदन जाने को निकले। उस दौरान रमाई की तबीयत खराब थी, तो रमाई की तबीयत खराब होने के कारण उन्हें हवा बदल करने हेतु बाबा साहब ने अपने साथी बलवंतराव वराड़े को बुलाकर उन्हें रमाई, यशवंत और लक्ष्मीबाई को धारवाड़ में ले जाने को कहा और वहां जाकर रमाई ने थोडा बहुत स्वास्थ्य लाभ किया। एकदा महिलांची सभा घेतली मांगवाड्यामध्ये, मांगवाड्यामध्ये एक सभा घेतली त्यांनी। त्या सभेमध्ये आईसाहेब अध्यक्ष म्हणून घेतले। पण गोष्ट अशी होती की आईसाहेबांना कानडी येत नव्हती। माझ्या सासूला थोडीफार समजत होती, समजा म्हणजे तिथं राहिल्यामुळे। मग गंगवा म्हणून होती, ते आणि ते मिळून सगळे असे गेले त्या सभेला। मग ते सगळे सभा असं बोलायचे, कन्नडीमध्ये भाषण करायचे, कारण त्यांना मराठी येत नव्हतं। मग ते जे मराठी आहे कन्नड बोलतात त्याचं ट्रान्सलेशन करून माझी सासूबाई त्याला सांगत असे। मग असं करून ती सभा वगैरे झाली। मग असंच एकदा आणि एक प्रसंग सांगण्यासारखा म्हणजे त्या हॉस्टेलचे मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं, निधीचं नेहमी अशी हे व्हायची की लोकवर्गणीतूनच ते जमा करावं लागायचं। आणि माझे सासरे ती छोटी कोणती तरी अशी पंचायतची अशी निवडणूक असल्यामुळे त्या कामात ते बिझी असल्यामुळं त्यांचं ते वर्गणी गोळा करायला जाणं काही झालं नाही। त्यामुळं त्यांच्याकडं मुलांना ते धान्य आणण्यासाठी वगैरे पैसे राहिले नाहीत। मग त्यांना असं वाटायला लागलं की बाबा आता काय करायचं, आता पैसे नाहीत आपल्याकडं। म्हणून आमच्या सासूबाई आणि त्या बोलायला आतल्या बाजूनं बोलायला लागले की कसं काय करायचं। तर बघू म्हणे, तो साम्राणी नावाचा एक त्यांचा सहकारी होता आणि त्याच्याकडे मी जाऊन काहीतरी सोय लावून येतो। तेवढ्यात आईसाहेब आल्या। मग त्या काय म्हणाल्या, काय बोलायला लागल्या तुम्ही, कसं एवढं गंभीर विषयावरती चाललंय तुमचं बोलणं। तर मग आमच्या सासूबाईला पण ते सांगणं भाग पडलं की अशी अशी मुलांच्या गैरसोय आहे आणि त्यामुळं धान्य वगैरे नाही आहे, त्यामुळं मी जाऊन आपलं त्या चिंतेत साहेब आहेत बाबा। मग आईसाहेबांनी लगेच त्यांच्या गेल्या आणि लगेच त्यांच्याकडे काही थोडं पैसे होते ते आणून त्या द्यायला लागल्या। तर तो पैसा तेवढा पैशानं का ते निभावणारा नव्हता। मग शेवटी मग आमचे सासरे गेल्यानंतर मग त्या काय म्हणायला लागले की नाही म्हणे। मग आत गेल्या आणि त्याने एक ट्रंकेतनं आपले दागिने होते ते दागिने आणून त्यांना म्हणाले की बाबा आता हे तुम्ही गहाण ठेवा मास्तर, आणि याच्या पोरांची काही गैरसोय करू नका। तर आईसाहेबांना म्हणजे बाबासाहेब तर म्हणजे समाजासाठी काय केलं आपण सगळे ज्ञातच आहात, पण आईसाहेबसुद्धा तेवढ्याच तोडीच्या की बाबा मुलांना जेवण नाही म्हटल्यानंतर त्यांनी कशाचाही विचार न करता पैसे देणं किंवा आपले दागिने आणून देणं ही गोष्ट फार मोलाची, म्हणजे ती असे अगदी हृदयाला आपलं हे करणारी आहे। तर त्यांनी आणून दिले आणि मग त्याच्यानं हा प्रसंग मग माझ्या सासऱ्यांना हे खूप हे वाटायला लागलं की त्यांचे कसे काय दागिने घ्यायचे, तुम्ही काय नका हे करू। मग असं करून मग त्यांनी ते दागिने काय पण ते आणून दिले हे महत्त्वाचं होतं। ते दागिने काय ठेवले नाही, तेवढ्यात तो साम्राणी म्हणणारा तो माणूस होता त्यानं ते पैसे आणून दिले, त्यामुळे ती गरज भागली। पण त्यांनी जे पटकन काढून दिलं ही गोष्ट फार महत्त्वाची होती। मग असं करून मग ते दुसऱ्या वेळेला ते मग बऱ्याच गोष्टी त्यांना माझ्या सासूबाईला त्या सांगायच्या, जसं की त्यांचं मायलेकीचं नातं निर्माण झालं आणि आईसाहेब आपल्या म्हणजे त्या अगदी आपली मुलगी समजून त्या आपले सुखदुःख सगळे सांगायच्या, हसायच्या, कधी रडायच्या। काही त्यांच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग आले की ते त्या गोष्टी म्हणजे त्यांना खूप मोठी सगळी जबाबदारी होते। बाबासाहेब जे होते हे सगळं समाजाला वाहून घेतलेलं होतं आणि घराची पूर्ण जबाबदारी रमाईवर होती
आणि त्यांची मुलगी आंधळी लंगडी एक बहीण होती बाबासाहेबांची, त्यांचं सगळं सांभाळ करत होते. झाले भाऊ होते, त्यांची मुलं होती, हे सगळं आईसाहेबांना द्यावं लागायचं. म्हणजे सगळ्या घरात ते अगदी कशाची कुरकुर न करता ते सगळे करायचे. आणि जे आता एक भाकरी जरी कधी अडचण यायची खाय प्यायला नाही तरी त्याची मग एकाचे 4 भाकरी करून त्याचे मग पुरुषांना द्यायचं, बाबा राहिली तर आपण असं खायचं. अशा पद्धतीनं ते सगळं संसार चालवत होते. हे सगळं ऐकत असताना माझ्या सासूला रडू यायचं, मग ते रडायच्या अशा. मग अशा गोष्टी त्यांच्या सगळ्या मनातल्या किंवा मग त्याच्या भाजीच्या, म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांचं म्हणजे त्या ह्याच्या पण होत्या, अशा व्रतवैकल्य करणाऱ्या होत्या, त्यांना देवभोळ्या होत्या त्या. मग एका ठिकाणी त्यांनी ते यल्लम्मा देवीचं पण मंदिर बघायला मला जायचं, कारण इथं आलोय तर आपण ते पण बघून घेऊ म्हणून हट्टच करून बसल्या. मग त्यांना ते घेऊन गेले, तिथं घेऊन गेले तर जाताना मग ती गंगवा वगैरे ते घेऊन गेल्या. पण तिथले लोक त्या गंगावाला ओळखत होते आणि आशपूरच्या त्या काळात सुद्धा आशपूरच्याला मंदिरात वगैरे जाण्याची बंदी होती. म्हणून ती गंगावा नावाची जी बाई होती ती म्हणे तुम्हीच जा म्हणे आणि आम्ही थांबतो. म्हणून मग ह्यांनी गेले तिथं आणि ते वगैरे त्यांनी आईसाहेबांना काही त्यांनी, कारण आईसाहेबांचं राहणीमान वगैरे चांगलं असल्यामुळं ते लोक काही त्यांना ओळखले नाही. आणि मग त्यांनी ते काय द्यायचं असते फुलं बिलं देऊन, नारळ देऊन त्यांनी आले दर्शन घेऊन असे. त्याच्यानंतर मग ह्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा लक्ष आईसाहेबांचं असायचं की माझी सासूबाई भाजी कुडत बसले की नुसती पानं 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 घ्यायची. मग आईसाहेब बसल्या बसल्या काय म्हणायला लागले, तू नुसती पानाची भाजी केली तर तेला कसं काय हे राहणार आहे, आणि व्हिटॅमिन्स त्या दांड्यात असतात, हाडाशिवाय मटण काही चांगलं लागतं का, असं म्हणून त्यांना अशा बारीक सारीक गोष्टीचं मार्गदर्शन त्यांना करायच्या. आणि ह्याच्यानंतर मग तिसऱ्यांदा जेव्हा आईसाहेब आल्या तेव्हा मात्र त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि माझे सासरे मुंबईला गेले आणि बाबासाहेबांना म्हणाले तुम्ही ते परदेशात पण जाणार होते आणि मग ते म्हणालेले त्यांना पाठवून द्या, तिथली हवा तर चांगली आहे, थोडंसं बरं वाटेल. तर बाबासाहेब म्हणाले की नाही नाही तिलाच तुम्ही विचारा, आता तिची अगदी नाजूक परिस्थिती आहे आणि ती जर येत असेल तर माझी काय ना नाही बघ. म्हणून मग ते आईसाहेबांना माझ्या सासऱ्याने विचारलं, चला आईसाहेब आपण धारवाडला जाऊ. त्या म्हणाल्या हो ते तर आता परदेशात जाणार आहे आणि मी येतो असं त्या म्हणाल्या. आणि मग बाबासाहेबांनी तिथं नेऊन धारवाडला त्यांना तिघे मिळून ते गेले आणि धारवाडला सोडले त्यांना. त्यावेळेला नाजूक म्हणजे इतकी नाजूक होती की त्यांना जेवण वगैरे सुद्धा असं अन्न वगैरे सुद्धा पचत नव्हतं. मग डॉक्टरना वगैरे चेक केल्यानंतर त्यांनी जेवण करायला नाही, नुसतं त्यांना फळावरती वगैरे दूध आणि फळावरतीच ठेवलेलं होतं आणि चालायला तर हात धरून वगैरे चालावं लागायचं. माझी सासूबाई होती ती सगळं मग त्यांचे आंघोळ पाणी सगळे औषध पाण्याची सगळी व्यवस्थित सोय करायची. ती गंगावा त्यांच्या जोडीला होती आणि त्या दोघी मिळून त्यांच्या सेवा करायच्या अशा. मग एक दिवस आईसाहेब म्हणाल्या, मास्तरीणबाई आणि मला फळं खाऊन खाऊन खूप कंटाळा आलेला आहे म्हणे, थोडीशी मला दूध आणि भाकरी चुरवून द्या म्हणे. मग आता डॉक्टरने तर नाही म्हणून सांगितले, पण आता आईसाहेबांना भूक लागलेली आणि आता आपण काय करायचं म्हणून त्यांनी एक चतकोर अशी पातळ भाकरी केली आणि दुधात चुरवून त्यांना चारवली. आणि सकाळी उठून मग ते नेहमी तसं त्यांना फिरायला जायचे हात धरून दोघी, असं सगळं करून 2-4 दिवसांनी मग थोडंसं अन्न पोटात गेल्यामुळं त्याही थोड्या तरतरीत वाटायला लागल्या. आणि मग दवाखान्यात मग डॉक्टर आले, मग त्यांना ते पण पाहिलं तर म्हणे थोडी आता तब्येत चांगली झालेली आहे आणि आता तुम्ही जेवण करू शकता म्हणे. तर मग ह्या दोघी एकमेकाकडे बघून हसायला लागल्या, तुम्ही आता भाकरी वगैरे खाऊ शकता म्हटलं. तर कारण ह्यांनी अगोदरच सुरू केलेलं होतं ना, त्यामुळे ह्या दोघी बघून हसायला लागल्या. मग तसं केल्यानंतर मग ते आईसाहेब राहिले. मग त्यांना खूप हे वाटलं, मातर तुम्ही आमच्यासाठी एवढी हे केले. माझ्या सासूबाईला पण म्हणाले तू म्हणजे मला मुलगी होऊन हे कर, मी जरी मेले तरी मी मुलगी होऊन तुझ्या म्हणजे पोटी मी जन्म घेईन अशा प्रकारे. नाही नाही आईसाहेब तुम्ही एवढी दुनियाची सेवा करणारे आणि तुमची सेवा आणि तुमचं सहवास आम्हाला मिळतो ही फार मोठी गोष्ट आहे. गोलमेज परिषद खत्म होने पर बाबा साहब 19 जनवरी 1932 को जहाज के द्वारा मुंबई पहुँचे, जहाँ पर उनका भव्य सत्कार किया गया. हर व्यक्ति पुष्पमाला लेकर बाबा साहब का स्वागत करने पहुंचा था. माता रमाई भी हाथों में पुष्पमाला लिए बहुत पीछे खड़ी थी. सारे लोगों ने बाबा साहब का स्वागत करने के बाद माता रमाई ने बाबा साहब के पाँव की तरफ देखते देखते फूलमाला पहनाई.
लोग बाबा साहब की जय जयकार करने लगे। स्वागत के बाद उसी जगह पर एक छोटी सी स्वागत सभा ली गई। वहाँ बाबा साहब के सहकारी सहस्त्र बुद्धे ने माता रमाई को 2 शब्द बोलने के लिए और बाबा साहब को पुष्पमाला पहनाते समय उनकी नज़र उनके पाँव की ओर क्यों थी यह भी बताने को कहा। और माता रमाई ने अपने भाषण में कहा, अध्यक्ष महोदय, दलितों के बाबा और मेरे महान पति और मेरे सभी छोटे बड़े भाइयों और बहनों, सहस्त्र बुद्धि साहब ने मेरे सामने 2 प्रश्न रखे हैं। एक, मैंने सबसे आखिर में बाबा साहब को पुष्पमाला क्यों पहनाई, और दूसरा, उस समय मेरी नज़र बाबा साहब के पैरों की ओर क्यों थी। इसका मैं जवाब दे रही हूँ। कुछ गलत हुआ तो माफ़ करेंगे ऐसी आशा है। पहले प्रश्न का उत्तर ये है कि जिन्हें बाबा साहब का दर्शन कभी कभी ही होता है, उन्हें ही पहले मौका देना यह मेरा कर्तव्य है। ये मानवीयता और सौजन्यता से भी अच्छा है, इसलिए मैंने सबको मौका दिया और बाद में मैंने पुष्पमाला डाली। अब दूसरे प्रश्न का उत्तर ऐसे है, आप सबको पता है कि बाबा साहब ने दीन दलित गरीबों के उद्धार और कल्याण करने का बेड़ा उठाया है और मैं उनकी धर्मपत्नी हूँ। उन्हें मेरी नज़र ना लगे इसलिए मैंने उनके पाँव की तरफ नज़र रखी। मेरे इस उत्तर से सहस्त्र बुद्धे साहब का समाधान हुआ होगा ऐसा मुझे लगता है। धन्यवाद। बाबा साहब अम्बेडकर 21 अगस्त 1917 को लंदन से डॉक्टर ऑफ फिलॉसफी की डिग्री लेकर भारत पहुँचे। यहाँ पर उनका भव्य सत्कार हुआ। आज तक सहे हुए दुख यातना को भुलाकर रमाई को बेहद खुशी हुई थी। बाबा साहब को उनके कार्यों के लिए पूरी हिम्मत और साहस देकर प्रोत्साहित किया। उनके अस्पृश्यता निर्मूलन सभाओं में रमाई कभी कभी हिस्सा भी लेने गई थी। 1932 में बाबा साहब और रमाई मुंबई के अपने नए घर राजगृह में रहने लगे। एक बार रमाई ने बाबा साहब को पंढरपुर ले चलने की जिद की। तब बाबा साहब ने उन्हें समझाया कि रमू, पंढरपुर का विट्ठल अछूतो गरीबों को दर्शन नहीं देता है, उन्हें दूर से ही जाकर आना होता है। रमू, हम अपना ऐसा पंढरपुर निर्माण करेंगे जहाँ कोई ऊंच नीच छोटा बड़ा नहीं होगा, जहाँ लाखों लोग आएंगे भक्ति के लिए नहीं तो क्रांति के लिए। ऐसा पंढरपुर हम बसाएंगे रमू, ये मेरा तुमसे वादा है। कुछ साल बाद बाबा साहब ने रमाई को दिया हुआ अपना नया पंढरपुर बनाने का वादा पूरा किया। बुद्ध धम्म की नागपुर में दीक्षा देकर 14 अक्टूबर 1956 को अपने लाखों अनुयायियों को एक नया मार्ग दिया और नए पंढरपुर का निर्माण किया। लेकिन तब ये देखने के लिए हमारी माता रमाई जीवित नहीं थी। निरंतर परिश्रम करते करते भूखे प्यासे रहकर बाबा साहब की चिंता करते रहने से रमाई का स्वास्थ्य खराब हुआ। 25 मई 1935 को दोपहर से रमाई की तबीयत खराब हुई। उन्हें 104 डिग्री बुखार बढ़ते गया। डॉक्टर आए, दवाइयाँ दी, लेकिन कोई फर्क नहीं पड़ा। 26 मई को रमाई की बहुत ज़्यादा तबीयत खराब देख बाबा साहब रमाई के पास बैठे, उसे मौसम्बी का जूस पिलाते रहे। दिन बीतते गया, दवाई का कोई असर नहीं हो रहा था। फिर वह दिन भी आया जब लाखों करोड़ों की महामाता रमाई हमें छोड़कर चली गई। 27 मई 1935 को सुबह 9 बजे के दौरान माता रमाई का सर बाबा साहब की गोद में था और रमाई निरंतर रोते हुए बाबा साहब को देख रही थी। उसने बाबा साहब की आंखों के आंसू पोंछने के लिए अपना हाथ उठाया, लेकिन हाथ नीचे गिर गया। माता रमाई ने अपनी आंखें मूंद ली थी। बाबा साहब बिलख बिलख कर रोते रहे। दोपहर 2 बजे माता रमाई निकली अपनी अंतिम यात्रा को। लोग ले चले उन्हें राजगृह दादर से वर्ली के स्मशान की ओर। 40-50 हजार लोग नम आँखों से अपनी माता की, महामाता की अंतिम यात्रा में शामिल हुए। अंत्यविधि के पश्चात शोक सभा हुई। बाबा साहब बहुत ही दुखी हो चुके थे। उन्होंने अपना मुंडन कराकर गेरुए वस्त्र पहने सन्यासी का रूप लिया था। करीब 1 सप्ताह तक वह अपने रूम में अपने
खोली में बैठे रहे, अपने आप को बंद करके रखा, बाहर नहीं निकले। बाबा साहब की प्रेरणा त्यागमूर्ति महामाता रमाई को बाबा साहब ने पाकिस्तान और भारत का विभाजन यह ग्रंथ समर्पित किया। उसमें लिखा, समर्पण में लिखा, प्रिय रामू को उनके मन की सात्विकता, मानसिक सद्भावना, सदाचार की पवित्रता और मेरे साथ उन दुखों के दिनों में जब हमारा कोई सहायक नहीं था, अभाव व परेशानी को झेलने में अत्यंत सहनशीलता, बलिदान, त्याग एवं कर्तव्य परायणता की प्रशंसा में समर्पित। यह था बाबा साहब का वेदनापूर्ण, भावनाओं से ओतप्रोत, कृतज्ञता को जाहिर करने वाला सस्नेह समर्पण। दोस्तों, हम करोड़ों लोगों के लिए अपने जीवन की परवाह न करते हुए माता रमाई त्याग और मेहनत नहीं करती तो हमें बाबा साहब नहीं मिलते। उस त्याग मूर्ति करुणामयी महामाता रमाई को विनम्र अभिवादन। अभी तक आप लोग देख रहे थे साथियों, महामाता रमाई को, रमाई की कहानी हमारी जुबानी। हम आपको बता रहे थे कि रमाई ने किस तरह से दुख दर्द सहकर परिश्रम करते हुए त्याग और बलिदान की मूर्ति आपके सामने खड़ी की, और उसने बताया कि किस तरह से त्याग किया जाता है, किस तरह से बलिदान किया जाता है। और वह बलिदान और त्याग किया है रमाई ने हम सब के लिए, करोड़ों करोड़ों भारत के दिन दुखी लोगों के लिए। ऐसे इस महामाता को हम अभिवादन करते हैं आज के इस दिन, और आपको भी याद दिलाते हैं कि कहीं हम भूल न जाए, क्योंकि रमाई ना होती तो बाबा ना होते, और बाबा ना होते तो हम तुम आज किस अवस्था में होते, हमें समझने की बारी है। इसीलिए मैं कहता हूँ कहीं हम भूल न जाए। साथियों, इसी तरह से हम आगे और भी कुछ संत महापुरुषों को, महामानवों को जानेंगे और फिर मिलेंगे उस कहानी को आगे बढ़ाते हुए, कहीं हम भूल न जाए में। तब तक जय भीम।